योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट तुम्हाला नक्की आवडेल, कारण की तुमच्या खात्यावर आजपासून हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा वाटप होणार। संपूर्ण बातमी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, पहा तुमच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे। पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले आहेत। त्यांच्याच खात्यावर आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले असून वर्गात आनंदाचे वातावरण आहे। शेतकरी जन खूप आनंदात आहे। गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबण्यात आले होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकेमधील अडथळा दूर केला आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्या त्यांनी कमी केल्या आहे आणि त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यात येणार आहे। आता हा विमा कोणाकोणाला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आधी येणार आहे याची यादी प्रशासनाने बँकेसोबत सोपवली आहे। सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे। ज्यांना खरोखर नुकसान झाले आहे त्यांची नोंद केली होती आणि आज गरजू शेतकऱ्यांसाठी अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। पुढील 1 तासाच्या आत पहिल्याच टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 23,000 रुपये प्रति हेक्टरी 23,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मिळायला सुरुवात होईल आणि या पीक विमा संदर्भात तुमच्या मोबाईलवर मेसेज सुद्धा पाहता येईल। आपला जिल्हा या यादीत आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल। काही शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि आधार कार्ड बँक खात्याला लिंक असलेले नाही। अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा पुन्हा अडकू शकतो। ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून प्रशासनाने विशेष मोहीम राबवून ही कामे पूर्ण करून घेणे आवश्यक ठरवली। आता यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होईल अशी खात्री सरकारने दिलेली आहे। आज जर बघितलं, आज पीक विमा मिळण्याची काही कारणे सुद्धा सरकारने स्पष्ट केली आहे। ज्या शेतकऱ्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाईपासून अपात्र ठेवले जाऊ शकते, कारण हा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना राखीव ठेवण्यात आला आहे। तसेच ज्यांना अद्याप फार्मर आयडी कार्ड काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना पैसे देखील तांत्रिक कारणास्तव आज थांबलेले जाऊ शकतात। यामध्ये जर बघितलं तर आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया। पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे राहणार आहे त्यानुसार आपण नाव पाहूया। यामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यांचा समावेश प्रामुख्याने आहे। नागपूरमधील कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोळा, कळमेश्वर आणि रामटेक या भागातील लाभार्थ्यांना पीएम किसानचे पैसे मिळालेले आहे। त्यांनाच आता त्यांच्या खात्यावर 23,000 रुपये पीक विमा जमा होईल। या भागातील शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली असेल तर त्यांना आज दुपारपर्यंत आनंदाची मेसेज नक्की प्राप्त होईल। मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे। परभणी, गंगाखेड, जिंतूर, शेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या खात्यावर जमा असल्याने कोणतीही मध्यस्थीची गरज उरलेली नाही। आपला आधार कार्ड लिंक असणे, मोबाईलला नंबर उचलून चालू करून ठेवणे आणि त्यावर आलेल्या मेसेज नंतर पीक विमा किती आला आहे चेक करणे तुमच्याकडे सोपवण्यात आले आहे। शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा असलेला बीडमध्ये देखील आज मोठी रक्कम जमा होणार आहे। बीड जिल्ह्यातील पाटोदा, गेवराई, माजलगाव,
केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कामर, कासार, वडवणी आणि परळी या भागातील शेतकऱ्यांना यादी बँकेकडे सोपवण्यात आली आहे. या तालुक्यातील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता मिळाला आहे त्यांना आज प्राधान्य म्हणजेच की पीक विम्याचा लाभ दिला जाणार अशी माहिती समोर आली आहे. विदर्भातील बुलढाणा आणि यवतमाळ यामध्ये 2 जिल्हे प्रत्यक्ष निवडलेले आहे, ज्यामध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांचा सुद्धा प्रशासनाने समावेश केलेला आहे. बुलढाणा येथील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मयेकर आणि लोणारसर, यवतमाळातील पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, पुसद, महागाव या भागातील शेतकऱ्यांची खात्री आज रिचार्ज होणार आहे. त्यांच्या खात्यात तांत्रिक बिघाड नाही अशा शेतकऱ्यांना तातडीचे 23,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून मेसेज येण्याला प्रारंभ झालेला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रायगड आणि लातूर जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यात आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगावसह लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि जळकोट या भागातील शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळेल. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे या लाभासाठी प्राथमिक अट असून ज्यांची प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना आजचा दिवस नक्कीच गोड जाणार आहे, यात कोणतीही शंका नाही. शेतकऱ्यांचे नाव पहिल्या टप्प्यात आहे. या 10 जिल्ह्यांच्या यादीत नाही त्या पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण की प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यानुसार पैसे देणे सुरू आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील लवकरच विम्याचे वाटप करणार आहे अशी तयारी पूर्ण झाली आहे. आपली कागदपत्रे आणि बँक KYC पूर्ण वेळेत करावी, जेणेकरून निधी उपलब्ध होताच तुमच्या खात्यात जमा होईल. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट आणणे हे आमचे कर्तव्य आहे. जेणेकरून शेतकऱ्याला नवीन आणि तातडीशीर माहिती मिळत राहणे आवश्यक आहे.